की त्या ठिकाणी ट्रकवाल्यांनी एका बाईला उडवलं. गाडीची बॅटरी डाऊन होती, किक मारून रोज सुरू करावी लागते. त्याच्यात पण मला इथून गाडी खाली करायला. काय मम्मी? हो, गाडीतून खाली उतरायला पण प्रॉब्लेम आहे, कोणी पण मदत येऊन जातात. आणि ते वाघोलीमध्ये तर याचा आपलं काय म्हणतात त्याला, धूळ आणि ट्रॅफिक या दोन गोष्टीसाठी तर वाघोली आहे डॉन. या दोन गोष्टीसाठी वाघोली श्रापित आहे. आणि पण तरी इतके आता 5 वर्ष झाले या गोष्टीची सवय व्हायला पाहिजे, पण सवय होत नाही. आज वाघोलीतल्या लोकांना काय झालंय, गाड्या पळवत नाहीयेत. नाहीतर जसा हा सिग्नल सुटला तसे लोक गाड्या पळवायला सुरुवात करतात. आज यांची एनर्जी लो वाटत आहे. बट एनिवेज, जशी एनर्जी असेल, काय एनर्जी असेल तर ठीक आहे. बाकी काही नाही आहे रोडवर इतकं काही वेगळं असं दाखवण्यासारखं. हां, दाखवण्यासारखी एक गोष्ट इथे आहे की या ठिकाणी आपण बघू शकता की शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. एक या साईडला आहे आणि एक याच्या बॅक साईडला आहे. अशा दोन ठिकाणी इथे शिवाजी महाराजांच्या मूर्त्या आहेत. हीच अशी एक गोष्ट वाघोलीमधली जी दाखवण्यासारखी. आणि दुसरं म्हणजे वाघेश्वर मंदिर या ठिकाणचं, हे तर तुम्हा सर्वांना माहितीच असणार. सकाळी सकाळी तर मंदिरामध्ये एकदम प्रसन्न वाटतं. मी खूप वेळेस तिथे आरतीसाठी गेलेलो आहे आणि आरती म्हणजे त्यावेळेसचं जे वातावरण असतं ते शब्दामध्ये जोपर्यंत अनुभवलं नाही ना, तोपर्यंत शब्दामध्ये नाही सांगता येते. तर आजचा आपला प्लॅन असा आहे की मी चाललो माझ्या जे 9वी-10वी पर्यंत माझ्यासोबत जे मित्र होते तर त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट झाला आणि आज आमचा भेटण्याचा प्लॅन आहे. तर मी आता वाघोलीमधनं सरळ जाणार वारजेला आणि वारजेमधनं मग आम्ही नाही नाही नाही, वाघोलीमधनं सरळ जाणार आता मी कर्वेनगरला आणि कर्वेनगरमधनं परत कात्रजला जायचं आहे. आणि कात्रजला गेल्यानंतर आता समोरचा प्लॅन समजणार आहे काय. तर आता जास्ती एवढं दूर पण नाही वारजे वाघोलीपासून, पण ट्रॅफिकमुळे जास्तीच प्रॉब्लेम होऊन जातो या ठिकाणी. आपण बघू शकता माझ्यासमोर ट्रॅफिक आणि प्रत्येक ट्रॅफिकमध्ये सिग्नल. आणि ते ट्रक बंद पडलेला आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक जास्तीच झाली आहे. नाहीतर संडेला एवढी ट्रॅफिक नसते. आणि या ठिकाणी पण काहीतरी वेगळंच असं दृश्य बघायला भेटतंय. भाऊंना दगड दिसलेला नाहीये आणि भाऊने सरळ दगडावर गाडी चालवली आणि ती गाडी आता त्या दगडावर अडकलेली आहे. आणि परत आपण आलेलो आहे माझ्या अत्यंत फेवरेट अशा रोडवर. तिथे गाडी पळवण्यासाठी जो आनंद येतो ना नेहमी, तो नेक्स्ट लेवलचा आहे. मजा येते यार एकदम गाडी पळून. छान वाटलं, अत्यंत एकदम छान, मनाला आनंद भेटला, शांतता भेटली. आणि आपण समोर बघू शकता की जे गाडीवर चालले यांच्याकडे कबूतर आहेत. तर ते समोर गेल्यानंतर बालगंधर्वच्या साईडला तिथे कबूतराचं मार्केट आहे, म्हणजे मारी. तुम्हाला दाखवतो आता कबुतरांचं मार्केट कुठे आहे. हे बघा, हे या ठिकाणी सगळं कबुतरांचं मार्केट आहे आणि इथे लोक सगळे कबूतर घ्यायला आलेले आहेत. आता आपण आलेलो आहे JM रोडवर.
आणि उन्हाळ्यामध्ये पण ही जागा जी वाईब देते ती भारीवाली आहे. आणि जेव्हा पावसाळ्याच्या टायमामध्ये जेव्हा या रोडवर तुम्ही याल, तर तुम्ही इथंच असाल आणि माझं सांगण्याचं काम आहे, मी तुम्हाला सांगतो, तेव्हा पण एक वेगळीच वाईब हा रोड देतो. आणि आता तर सध्या या रोडवर काही गर्दी नाही आहे. गर्दी सरळ आता संध्याकाळच्या टायमाला तर दिसणारच आहे. रस्त्यावर जेव्हा काही ट्रॅफिक नसते आणि पूर्ण रस्ता असा खाली भेटतो, त्या टायमाला रस्त्यावर गाडी पळवण्याची मजाच काही वेगळी आहे. ही मजा माझ्याकडे अगोदर नव्हती, कारण जेव्हा मी पुण्यामध्ये आलो राहायला इथं फॅमिलीसोबत, त्या टाईमला माझ्याकडे गाडी नव्हती. त्या टाईमला फक्त माझ्याकडे एकच ऑप्शन होतं की एक 40ची PMTची पास काढायची आणि पुण्यामध्ये फिरायचं. आणि फिरायचं ते पण म्हणजे असं नाही फिरायचं की कुठे पण काय माहिती नाही. जस्ट इंस्टाग्रामला एक रील्स दिसायची की या ठिकाणी हे खायला चांगलं भेटतं, ते खायला चांगलं भेटतं. तर असं करत करत मी वाघोलीपासनं तर चाकण भोसरीपर्यंतचा हा प्रवास माझा अगोदर PMTने केलेला आहे. आपल्याला भेटलेला आहे आपला पहिला मित्र आकाश हाडे. होतो बाई ट्रॅफिकमध्ये. आता येताना नवली ब्रिज लागला आणि मित्राने सांगितलं की या ठिकाणी प्रत्येक वेळेस ट्रकचे ब्रेक फेल होतात किंवा ॲक्सिडेंट होतात किंवा ट्रक पलटी होतात. तर माझी पण थोडी फाटलेली होती आणि त्या गोष्टीमध्ये मी रिलॅक्स होतो, तर समोर बघितलं की 3 फोर व्हीलर एकमेकांना ठोकलेल्या होत्या. तर या सदनामधनं मी बाहेर निघून आता कात्रजच्या रोडला आरामशीर चाललो. ब्रिज चांगला आहे, पण इथल्या घडणाऱ्या घटना ह्या काही चांगल्या नाही आहेत. त्यामुळे हे काय सीन झाला तिकडं? काहीतरी झालं बा. आपण इथे बघू शकतो ट्रक खाली गाडी गेलेली आहे. ॲम्ब्युलन्स पण आली या ठिकाणी. पूर्ण रस्त्यावर सुरावून पडलेला आहे. आणि जो जे स्टार्टिंगला स्कूटी बघितली, तर त्या स्कूटीवरचा जो माणूस होता त्याचा ॲक्सिडेंट होता. माणूस होता, मुलगी होती, काय माहिती नाही. बट त्या रस्त्यापासनं तर इथपर्यंत हे घासत आणलेलं आहे. ट्रकाच्या खाली एक बाई आल्यानंतर पण ट्रकवाला थांबला नाही. त्याने तिला त्या ठिकाणावरून तर या ठिकाणापर्यंत घासत आणलं आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यांना त्यामध्ये जीव गेला त्या बाईचा. जो ट्रक आहे त्याची पासिंग. तर मित्रांनो, पुण्यामधला जो नवले ब्रिज आहे तो सर्वांना परिचयाचं असणारच की तिथे किती ॲक्सिडेंट होतं. मी आणि माझा मित्र त्या रोडबद्दल बोलत होतो आणि जस्ट समोर गेलो तर आम्हाला 4 फोर व्हीलरचा ॲक्सिडेंट दिसला.
तो ॲक्सिडेंट इतका काय मोठा नव्हता. आणि त्याच्यानंतर आम्ही 100-200 मीटर समोर गेलो आणि ॲक्सिडेंट दिसला की त्या ठिकाणी ट्रकवाल्यांनी एका बाईला उडवलं. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्याची ट्रॅफिक वाढत आहे. तर आपण पण आपल्या वेगांवर नियंत्रण ठेवा, कारण सर्वांना कुठे ना कुठे जाण्याची घाई असते. तर या घाईच्या नादामध्ये आपण आपल्या अमूल्य जो जीव आहे, तर त्याची काळजी, तो जीव लक्षात घेता आपण या रस्त्याने प्रवास करा. कारण की चुकी कोणाचीही असो, शेवटी तर जीवच जाणार आहे. तर आपली काळजी घ्या. आणि आजच्या ब्लॉगमध्ये जे काय झालं ते खूप दुःखद होतं. आणि आपण आपला हा ब्लॉग आज येथेच संपू. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि वाहने नीट चालवा. तर आपण भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.